नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज कटिंग आहेत कटोरीमध्ये. तर मी 4ही ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हे डबल कलर आहे. तर हे सगळे 3 अस्तर आहेत आणि अजून एक ब्लाऊज आहे. 4 अस्तर 33 साईजमध्ये आपल्याला कटोरीमध्ये कटिंग करायची. तर मी तुम्हाला 4ही पण सविस्तर सांगणार. तर हे बघू शकतात तुम्ही, हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि एक मी अजून प्रेस करायचं त्याच्यामुळे बाजूला ठेवलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण याची कटिंग बघणार आहोत. तर सविस्तर आपण ह्या ब्लाऊजवर अगोदर कटिंग करू. 1 मीटर मी कपडा घेतला आहे, कारण मला याच्यामध्ये डबल कटोरी काढावी लागते. मग पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट जर आपल्याला पिसावर कटिंग करायची ठरली तर अस्तर थोडंसं जास्त घ्या, म्हणजे डायरेक्ट 1 मीटर घेतलं तरी पण चालते. तर काय होतं, आपल्याला डबल कुटाणा होत नाही आणि एकाच याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज कटिंग हा होऊन जातो. तर अगोदर मी एकसारखं पूर्ण आखून घेणार आणि नंतर मी कटिंग करते. व्हिडिओ थोडासा मोठा होतो, ज्यावेळेस समजून सांगायची वेळ येते त्यावेळेस थोडंसं मागं पुढं होऊन जातं, पण सविस्तर बघा. आणि फुल व्हिडिओ आहे. डायरेक्ट आपण अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने कपड्यावर केली पाहिजे तर त्याच्यासाठी सविस्तर पूर्ण माहिती. तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत ती म्हणजे उंची आहे कस्टमरची 14 इंचाची. तर ब्लाऊज शिवून हा 13 इंचावर होऊन जातो. तर 14वर आपण मार्किंग करू. 14वर एक मार्किंग केली. तुम्ही उंचीमध्ये मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले, उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात, कारण उंची आवडीनुसार टाकल्या जाते. 33 साईजमध्ये आपण 5.25 इंच शोल्डर घेऊया आणि आपण 5 इंच मोंड्यासाठी घ्यायचे. परफेक्ट असं बसून जाते. अर्धा इंच मी पाठीमागं आले, कारण हा आपला पाठीचा भाग आपण कट करतोय. आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर पाहू शकतात 16.5 इंच दुसरा भाग आलाय आणि चौथा भाग आलाय आपला जवळजवळ 8.25 इंच, म्हणजे 8.25 इंच आलाय. तर आपण याला करणार आहोत मार्किंग. आता 8.25 मध्ये आपण कंपल्सरी 2 इंच मिक्स करायचे, ते झाले आपली शिलाई मार्जिन. तर आता ही लाईन आपल्याला एकत्र जोडून घ्यायची. जे आपण अर्धा इंच पण घेतले हे जोडून घेऊ आणि आपण मधून एक लाईन देऊ, कारण आपल्याला पाठीमागचा भाग 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा, म्हणजे हे झालं आपलं मोंड्याची मार्किंग. आता याला आपल्याला आकार देताना व्यवस्थित आकार द्या, कारण जे मोंड्यामध्ये चून पडते किंवा व्यवस्थित येत नाही त्याचं कारण पण असू शकतं. का आकार व्यवस्थित जर नाही आला तर कटिंग आणि स्टिचिंग पण व्यवस्थित येत नाही. तर सगळ्यात अगोदर आपण कस्टमरचं कंबर किती आहे ते आपल्याला चेक करायचे. आता कस्टमरने ब्लाऊज दिलेला मापाला, आता त्याच्यानुसार आपण कमरेचं माप घेऊया. आता जे आपण ज्या साईडला हुक लावतो ती बाजू आपण हे सोडून द्यायची, ही पट्टी आपण सोडून द्यायची आणि जिथं हुक आहे ती बाजू आपल्याला पूर्ण धरायची. तर अशा पद्धतीने परफेक्ट असं माप काढलं जातं. 28 आहे, तर 28चा चौथा भाग येतो 7 इंच. 7 मध्ये आपण 2.5 इंच 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. अशा पद्धतीने आपण पाठीचा भाग हा पूर्ण कव्हर झालाय. आता तुम्हाला जर याच्यावर स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, आपण स्टिचिंग व्हिडिओ पण नक्कीच दाखवू. आता 2 इंच आपण गळा घेऊया. तुम्ही 2-2.25 इंच घेऊ शकतात. हा पाठीमागचा गळा आहे. तर मी कस्टमरचा गळा अगोदर चेक करते किती आहे. तुम्ही गळ्यामध्ये पण कमी जास्त करू शकतात. पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा 9 इंच, तर शिवून तो 8.5 होऊन जातो. अशा पद्धतीने आपण याला आकार दिलाय. तर आता आपण याची करूयात कटिंग. जसं कस्टमरचे काम येतात मी त्यानुसारच तुम्हाला दाखवते. तर तुम्ही तुमच्या कमेंट करा, आपण त्यानुसार पण व्हिडिओ नक्की बनवू. आणि तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर कमेंट करा. कमेंटनुसार मी नक्कीच तुम्हाला माझा नंबर देईन आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या साईजनुसार असू द्या किंवा तुम्ही काम जरी करीत असाल तर त्याच्यानुसार तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर जसं आहे तसं मी पुन्हा एकदा टाकून घेते.
आता आपल्याला डबल कटोरी काढायची, तर ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने पाहूयात. आपलं अस्तर एकदम परफेक्ट आहे. आता थोडंसं अस्तर खालीवर होतं तर आपण त्या बाजूने पूर्ण ते आपल्याला काढून टाकायचे, म्हणजे ही लाईन आपल्याला पूर्ण कट करायची. आता जसं आहे तसं आपण आखून घेऊ. मी भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला शेअर करते जे माझे कंटिन्यू कामाचे असतात. तर सगळ्या कस्टमरच्या कामावर मी काम दाखवते, मी तुम्हाला हमेशा सांगते. तर नक्कीच माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा, कारण मी सगळं दाखवते ते कस्टमरच्या त्याच्यावर दाखवते. आता बघूयात, ही लाईन आपली आहे जी व्हाईटमध्ये, आणि मग आपण 2 इंचावर एक मार्किंग करायची. आता फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर मी 7 इंचाचा फ्रंट गळा घेतला आहे. तुम्ही 6.5-7 पर्यंत घेऊ शकतात. गोल याला आकार देऊन घेतला आहे. आता मी इकडच्या बाजूने क्रॉस पट्टी 2.5 इंचावर टाकते आणि समोरच्या बाजूने जी फिटिंग बाजू आहे ती 2 इंचावर टाकली. कोणाला ब्रॉडमध्ये क्रॉस पट्टी आवडते तर कोणाला छोटी आवडते, तर आपण मापात ही क्रॉस पट्टी निघते, कारण आपल्याला अजून शिलाई मार्जिन पण द्यायची याच्यामध्ये. तर आपण अर्धा इंचापेक्षा अर्धा इंच जरी आपण शिलाई मार्जिन दिली तरी चालते. 1 इंच देऊ नका, कारण 1 इंच थोडीशी जास्तच होते. तर मी एक लाईन आखून घेते, म्हणजे आपल्याला वेगळी क्रॉस पट्टी काढायची गरज पडणार नाही, तर ह्याच क्रॉस पट्टीमध्ये आपलं ॲडजस्ट होऊन जाते. आता आपण करूयात कटोरीसाठी मार्किंग. तर कटोरी आहे आपली 5 इंचाची. 33 साईजला 5 इंच एकदम व्यवस्थित बसून जाते. तर 5 इंचामध्ये आपण एक मार्किंग करू. तेच 5 इंच आपण सरळ वरती घ्यायचे पॉईंट. सरळ लाईन घेतली तरी चालेल. ह्या लाईन याच्यासाठी आपण देतोय का आपल्याला कटोरीला आकार व्यवस्थित देता येईल याच्यासाठी. 1 इंचावर मी मार्किंग केली आणि अशा पद्धतीने आपण याला कटोरी जोडून घ्यायची. तर बघू शकतात. आणि नंतर हे माप आपलं 2.5 बसतंय का नाही हे आपल्याला चेक करायचं. तर 2.5 आहे. आता आपण याची कटिंग करू. म्हणजे सिंपल पद्धतीने आपण डायरेक्ट पेपर कटिंग न करता अस्तरवर कटिंग कशी करायची हे दाखवले मी तुम्हाला. ते उरलेला कपडा मी थोडासा कट करते, कारण घडी व्यवस्थित नसल्यामुळं तो कपडा उरलेला. तर पाहू शकतात आपण 33 साईजची कटोरी कट केली. आता याच्यामध्ये वाढवायचं कसं किंवा किती वाढवलं पाहिजे. आता आपण हे थोडंसं उरलेलं जे आहे ते आपण कट करू, कारण घडी व्यवस्थित नव्हती, मी याच्या अगोदर पण सांगितले. तर व्यवस्थित आपली याची कटिंग झाली. आता आपण कटोरी वाढवूया आणि आपण कस्टमरची जी बाही आहे ती अगोदर आपण कट करू. तर कटोरी वाढवताना जी कटोरी आपली अगोदर निघली तर ती जशी आहे तशी आपल्याला ठेवून घ्यायची. जसं मी तुम्हाला दाखवते. तिरकी कटोरी. तर ही कटोरी आपण थोडीशी बाहीला कमी पडायला नको म्हणून मग मी एका साईडला काढली. तर बघूयात, जशी आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता कधी पण कटोरीला आकार हा व्यवस्थितच द्या, कारण बऱ्याचदा चूक होऊन जाते. पसरट कटोरी वाटते किंवा समोरच्या बाजूनी कटोरी चपटी दिसते, व्यवस्थित दिसत नाही. तर घातल्याच्या नंतर पण व्यवस्थित दिसावं याच्यासाठी कटोरीला ज्यावेळेस आपण वाढवतो त्यावेळेला ही मार्किंग व्यवस्थित केल्याच्या नंतर हा जो पॉईंट आहे हा लक्षात घ्या. आपण आता ही जर कटोरी थोडी 6ची असते 7ची असते तर मार्किंग थोडीशी वरूनच आली असते. म्हणजे हा जो आकार आहे तो देताना व्यवस्थित द्या, म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट येऊन जाते. आता मी हिला उचलते आणि हिला फोल्ड करते, म्हणजे आपल्याला मधला पॉईंट हा निघून जातो. बरोबर, मधला पॉईंट हा आपला निघून आला. आता कटोरी वाढवताना आपल्याला ही तिरकी लाईन 1 इंचाची द्यायची. आता बऱ्याचदा कुणी कटोरीमध्ये 1 इंचपेक्षा जास्त म्हणजे 1.5 इंच 1.25 इंच 1.25 इंच ठीक आहे, पण 1.5 इंच जास्त होतं,
कारण प्रॉब्लेम काय तो कटोरीला टक्स मारल्याच्या नंतर कटोरी व्यवस्थित येऊन जाते, पण हा भाग जोडताना कटोरी भरपूर शिल्लक राहते तर ती फिटिंगला व्यवस्थित येत नाही. तर त्याच्यासाठी 1 इंच एकदम परफेक्ट असं माप आहे याचं आणि खूप सुंदर याची फिनिशिंग येऊन जाते ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो. तर हा पॉईंट मी इथं जोडला. आता तुम्ही कटोरी जोडल्याच्या नंतर नॉर्मल काढले, अर्ध्या इंचापेक्षा कमी असेल आणि 1 इंच आपण खाली घेतले, म्हणजे जवळजवळ आपण साऱ्या साईडनं 1-1 इंच जरी कटोरी घेतली तरी काही हरकत नाही. खूप सुंदर याची फिटिंग येते. जसं मी तुम्हाला आता पॉईंट घेतल्याच्या नंतर दाखवणारच का कटोरीची फिनिशिंग किती छान आली. आता चेस्टनुसार आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे, म्हणजे आपण जे कडेने माप घेतो हे माप घेतो तर ते 1-1 इंच घ्या. कारण 33 साईजमध्ये आपण जर जास्त घेतलं तर मध्ये लूज म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवते, समजा जास्त जर घेतलं तर इथं छातीमध्ये व्यवस्थित बसणार नाही. तर आपण 1-1 इंच कडेने घेतले आणि 2.5 ते 3 इंच आपण उभा टक्स घेऊया. 2.5 ते 3 इंच उभा टक्स घेतलाय. तर पाहू शकतात तुम्ही आता ज्या वेळेस आपण मार्किंग करू तर ही 3 इंचावर याचा टक्स असा आलाय आणि कटोरी बघा किती व्यवस्थित आणि किती सुंदर आली. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कटिंग आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही पहा का ज्या वेळेस आपण कटोरी जोडतो तर कटोरीला आकार येऊपर्यंत नॉर्मल जरी थोडंफार जरी जास्त झालं, जसं इथं बघू शकतात नॉर्मल जरी, आता हे शिवण्यामध्ये ज्यावेळेस आपण आकार देतो तर हा कपडा नेहमी कमी पडतो, तर एवढं काहीच नाही, एकदम म्हणजे नॉर्मल आहे. तर आपण ते शिवण्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ. तर अशा पद्धतीने याची पूर्ण आपली कटिंग झाली. फक्त आपण 1 इंच ह्या बाजूनी, 1 इंच ह्या बाजूनी आणि 1 इंच आपण खाली घेतले. आता आपण करूयात बाही कटिंग. तर बाही कटिंग करताना अगोदर हा घेर पूर्ण कितीचा आहे ते चेक करायचं आहे. 7 इंचाचा घेर आहे. त्याच्या अगोदर मी कस्टमरची बाही चेक करते. आता कस्टमरची बाही आहे जवळजवळ 6 इंच, म्हणजे 7 इंच आपल्याला घ्यावं लागेल. 7 इंचाची बाही. उरलेला कपडा थोडासा मी कट करणार. आता 7 इंचाची बाही बोलल्याच्या नंतर कपडा किती जातो, एवढा कपडा जातो. तर आपण अगोदर एक बाही कट करू. 8.5ची आपल्याला घडी लागते, बरोबर. कारण आपला घेर हा टोटल किती बसला मी पुन्हा एकदा चेक करते. 8.5ची घडी लागेल. 7 इंच आपला घेर बसला, 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यावं लागते. आता आपल्याला बाहीला जॉईंट द्यायचं नाही म्हणून मी सिंगल बाही काढते. एकदम परफेक्ट आले. आता आपण 7वर एक मार्किंग करते मी आणि ती लाईन आपल्याला सरळ करायची. आता 6 इंचाची बाही होती तर आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यायचं, कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. अशा पद्धतीने आपण एक बॉक्स तयार केलाय. आता 3 इंच आपण खाली येऊया. आता अगोदर मग मी दंडघेर पण लगेच चेक करते. तर दंडघेर आहे कस्टमरचा जवळजवळ 5.25 इंच. 5.25 मध्ये आपण 1.5-2 इंच मिक्स करू शकतो, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार असेल. ही लाईन मी ह्या लाईनला जोडून घेणार आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घेणार. म्हणजे 1 मीटर कपडा आपल्याला लागतोच. आता 33 साईज असून पण आपल्याला 1 मीटर कपडा लागलाय. कारण तो कसा लागला का आपण याच्यामध्ये डबल आपण कटोरी काढली, म्हणजे त्याच्यासाठी पण कपडा आपल्याला लागला. म्हणजे आपण याला जॉईंट वगैरे काहीच दिलं नाही आणि 1 मीटरमध्ये एकदम व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची कटिंग झाली. काही हरकत नाही. 1 मीटर जरी घेतलं तर 2-3 रुपयाचा फरक होऊन जातो, पण अशा पद्धतीनेच कटिंग करा. का जर तुम्ही कार्डशीट पेपर जर घेतला तर त्याला 10 रुपये घालावं लागतात, तर इकडं 1-2 रुपयाचा काही विषय नाही. तर आता पाहू शकतात की मी याच्या अगोदर पण तुम्हाला कटिंग व्हिडिओ दाखवले, त्यास आपण जॉईंट देत होतो 2 साईडने, पण मी आता सरसकट 1-1 मीटरचे अस्तर आणले.
एकदम परफेक्ट आपल्या दोन्ही बाही कटिंग करून घ्यायचे, जॉईंट द्यायला अजिबात टाइमपास होणार नाही. आणि आता नंतर आपल्याला मधला पॉइंट काढून घ्यायचा आहे. आता मी याच्यावर कटिंग करते. तर कशा पद्धतीने ॲडजस्ट झालं पाहिजे तर याच्यासाठी माझ्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी हर एक व्हिडिओ खाली दुसऱ्या चॅनलची लिंक देते का मी अस्तर ठेवून कसं ॲडजस्ट केले. आणि कमेंट करा, जसं कमेंट करता त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.